नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला टी ई टी एक्झाम ऑफलाईन असेल का ऑनलाईन असेल ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं मित्रांनो। बघा मित्रांनो, हे लोकमत न्यूज नेटवर्कमध्ये आज काय न्यूज दिले टी एक्झामबद्दल ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं मित्रांनो। बघा मित्रांनो, या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। बघा मित्रांनो, ऑफलाईन माध्यमातून होणारी टी परीक्षा, राज्य परीक्षा परिषदेची तयारी सुरू। बघा मित्रांनो, आता पुढे बघू आपण काय दिले त्याच्यात। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा टीईटीचे यंदा प्रथमच ऑनलाईन माध्यमातून घेण्याचे नियोजित केले होते। बघा मित्रांनो, इथे यावर्षी काय केलं होतं, सरकारने ऑनलाईन माध्यमातून घेण्याचे नियोजित केले होते। मात्र तांत्रिक तसे माध्यमनिहाय परीक्षा घेताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता यंदाची टीईटी परीक्षा ऑफलाईन घेण्याचे ठरवले आहे। बघा मित्रांनो, यावर्षी पण ऑफलाईन एक्झाम होणार आहे टीईटी एक्झाम। यास राज्य शासनाने परवानगी दिली असून त्या दृष्टीने परीक्षा परिषदेतर्फे नियोजित केले आहे। राज्य परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षा ऑनलाईन घेण्याची तयारी सुरू केली होती। मात्र इंग्रजी, मराठी, उर्दू अशा माध्यमाची परीक्षा घेणे अडचणी ठरत असल्याचे समोर आले। त्यामुळे टीईटी ऑफलाईन आयोजित करावी अशी राज्य शासनाकडे विनंती केली आहे। बघा मित्रांनो, आता बघा संकेत गट राज्यात नोव्हेंबर 2021 मध्ये 4,68,679 उमेदवारांनी टीईटी परीक्षा दिली होती। त्यामध्ये 17,324 म्हणजे 3.70% उमेदवार उत्तीर्ण झाले होते। उमेदवारांना सध्या टीईटी परीक्षेचा पर्याय उपलब्ध झाला आहे। DTED पदवी केस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे संख्येत काही वर्षात लक्षणीय घट झाले मित्रांनो। बघा मित्रांनो, आता टीईटी परीक्षेचे ऑफलाईन पद्धतीने आयोजित केले जाईल। परीक्षेतर्फे कार्यशाळा घेण्यात येणार आहे। प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षेशी संबंधी निविदा देणे आदी प्रक्रिया पूर्ण केली जातील मित्रांनो।